महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे स्मार्ट सिटीचे CEO नसताना त्यांनी जो काही आर्थिक गैरव्यवहार त्या ठिकाणी केला त्या संदर्भात आज विधानसभेमध्ये लक्षवेधी लागली होती आणि त्यावर आम्ही मागणी केली का तुकाराम मुंडेंनी महानगरपालिकेमध्ये 7 महिने ते राहिले आणि 7 महिन्यामध्ये जे काही त्यांनी गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं त्याच्यामध्ये काटोल रोडवर असणारं 5000 बेडच्या हॉस्पिटलचं दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला। 17 कर्मचाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत शासनाने आदेश दिले होते त्याला ओव्हर रूल करून त्या 17 कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं। स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी अधिकार नसताना त्याने गैर कारोबार त्या ठिकाणी केला। कंत्राटदाराला अधिकार नसताना चेकवर सही करून त्यांनी पैसे दिले। असे अनेक मुद्दे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मी आणि प्रवीण दटके यांनी मांडले। त्यावर मंत्री महोदयाला आम्ही विनंती केली होती का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या विरुद्ध ही ज्यांच्या तुकाराम मुंडेच्या विरुद्ध चौकशी करावी। परंतु मंत्री महोदयांनी सांगितलं का अप्पर मुख्य सचिव गृह विभाग हे याची सध्या चौकशी करत आहे आणि 1 महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे पुन्हा विधानसभेमध्ये सूचना केल्या होत्या, निर्देश त्यांनी दिले होते। हा दोन्ही रिपोर्ट लवकरात लवकर आल्यानंतर पुढची आपण त्या संदर्भात कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारचे मंत्री महोदयांनी आश्वासन त्या ठिकाणी नाही। महाराष्ट्राची ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेसारखा एक IAS अधिकारी ज्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर सही करण्यास इन्कार केला। ते बेकायदेशीर विषय होता, बेकायदेशीर ती फाईल मूव्ह करायला सांगितलं आणि त्या तुकाराम मुंडेंनी त्या बाईले एका मुलीला एका अधिकाऱ्याला रवी भवनच्या आपल्या कॉटेजमध्ये बोलून तिला टॉर्चर त्या ठिकाणी केलं आणि एका अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या आपल्या चेंबरमध्ये बोलून त्यांनी टॉर्चर केलं। हे दोन्ही महिला त्या ठिकाणी रडत निघाल्या आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार त्या ठिकाणी दाखल केली। त्यावेळेचे महापौर संदीप जोशी यांनी पुरावेसहित बँकेचे डॉक्युमेंट सहित सगळे पूर्ण स्मार्ट सिटीचे डॉक्युमेंट सहित तेही तक्रार त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली। कारण COचे अधिकार तुकाराम मुंडेले नव्हते, त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नव्हता, परंतु थातरमुतर काहीतरी अधिकाऱ्यांनी गोलमाल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। लवकरात लवकर अप्पर मुख्य सचिवाचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहामध्ये सांगितलं तेही रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहोत का हे प्रकरण फार मोठं आहे, हे काही लहानसं प्रकरण नाही आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला त्यांच्या खालच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणं ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस संचालकाच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहोत।